अब नंबर 1 ना 13 है. कारण तुम्ही पहिला एपिसोड केला होता वाया सुरत गुवाहाटी. त्या वाया सुरत गुवाहाटीचा दीर्घांक अंक दुसरा सुरू होतोय तो उदय सामंतांच्या माध्यमातून. होय, पुन्हा एकदा काल परवा ते तिकडे तक्रार घेऊन गेले. सर 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 त्याने असं केलं बघा सर, त्याने माझा शर्ट ओढला, त्याने माझी दाढी ओढली सर, त्याने माझा चष्मा ओढला सर 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 याचं झालंय. सारखं सारखं यायचं नाही, जा तिकडे. फटकरून लावलं राव. अब क्या करेगा, त्या काय होईल. एक जण म्हणतोय मी लंका जाळून टाकील, दुसरा म्हणतो मी लंकेत राहतच नाही. वा वा, काय राजकारण आहे. अरे तुम्हाला लंकेत राहायचंय का नाही, लंका जाळायची, राख करायची, काय सगळे राख रांगोळी करायची ती करा ना. फडणवीस तर बिचारे सतत 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 एका न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत. म्हणजे अडचण काय आहे की आपले प्रश्न आपण मांडायचे कुणाकडे, तर फडणवीसांना वेळ नाही. त्यांचा अख्खा वेळ त्यांची खुर्ची वाचवण्यात जातोय. सतत ते भयग्रस्त असतात की माझ्या खुर्चीवर कोण बसेल. संगीत खुर्ची सारखं, मी जरा उठलो तर तावडे बसेल का, पाठव त्याला दिल्लीला. मी जरा उठलो तर लगेच पंकजा मुंडे बसेल का, आवाज बंद करून टाक. मी जरा उठलो तर चंद्रकांत पाटील, लगेच चंद्रकांत पाटलांच्या मागे निलेश घायवळ बिवळ सगळं शुक्ल काष्ट लावून टाका. दादा पण सांगतात, मला दादांचं तर कौतुक. दादा 2 दिवसापूर्वी म्हणत होते की माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही एका स्वच्छ चारित्र्याच्या आणि अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या. दादाचं तरी म्हणणं ऐकलं पाहिजे की अजिबात घोटाळा न केलेल्या माणसाला निवडून द्या असं दादांनी सांगितलेलं आहे. हे नीट समजून घ्या. साहेब काय नाही, माझा 5-25 कोटीचाच होता. याला नगरसेवकाचं देऊन टाकरे उमेदवारी म्हणतात ते. साहेब माझा आपला 100-200 कोटीचा होता. याला आमदारकीचं तिकीट दे रे. साहेब माझा 1000 कोटीचा घोटाळा होता. याला स्टेट मिनिस्टर कर. साहेब माझा 5000 कोटीचा घोटाळा होता. याला कॅबिनेट मिनिस्टर कर. साहेब माझा 70,000 कोटीचा होता. याला उपमुख्यमंत्री कर. चल चल चल. ही भाजप आहे, हा भाजपचा विचार आहे. 2000, 3000, 1 तारखेला झोपू नका, दाराच्या बाहेर थांबा, तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे, नगर विकास खातं आमच्याकडे आहे. अरे तुझं नगर विकास खातं काय फक्त निवडणुकीत पैसे वाटण्यापुरतच आहे का काय.